काय रे बाबा हे? शालाम शाल नाही रे, हे बघवत नाही. तू बस बस. वाचवे रे. नाही नाही, झोपायचं असतं आपण. बस बस. थांब 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 थांब. काय झालं ग? आलेच. काय मला तुला काहीतरी सांगायचं. काय? आज मी तुझ्या आवडीच्या सगळ्या गोष्टी केल्या. तुला सॉरी म्हणलं, कारण काल जे काही घडलं त्यात चूक माझी होती. पण याचा अर्थ हा नाही की मी तुला माफ केलं. मुंबईला जाण्याआधी तू जे काही वागलास त्यामुळे मी अजूनही चिडलेले. माझा राग गेलाय असं समजू नकोस प्लीज. गौरी साहब जी, उस दिन तो तुम बहुत दुखी था, लेकिन आज हॅलो काकू. काकू जरा बोलायचं होतं तुमच्याशी. वेळ आहे ना? हा. काय करायचं हो तुमच्या कपिलचं? तुम्ही जरा बोला ना त्यांच्याशी. नाही म्हणजे तसे ते समजूतदार आहेत आणि मी हसत खेळत सांगितलंय त्यांना आमच्या गौरीचं लग्न ठरलंय म्हणून. 2-3दा हिंटही दिलीये. तसे राहिले दूर काही दिवस तिच्यापासून, पण नंतर आले हो परत. पालथ्या गडावर पाणी. कोण कोण? गौरी. गौरी तर माझं काही एक ऐकत नाही बघा. नाही, तिला काय वाटतं, वकील झालीये ना ती, तिला असं वाटतं आपल्याला खूप अक्कल आलीये, शिंग फुटलीयेत. या आजकालच्या पिढीला ना कसली चाड म्हणून नाहीये बघा. नाही म्हणजे अहो उद्या काही यातनं उद्भवलं तर लोक काय म्हणतील. इतकं चांगलं स्थळ हातचं जायला नको ना. कपिलमुळे थांबा, समोर कोणी नाहीये. मी आपली प्रॅक्टिस करत होते काकूंशी बोलायची. तू या असल्या भानगडी करायचं थांबव आता. का इंदू, तुला वाटणाऱ्या या अनाठाई भीतीपोटी मला आपलं आणि साठ्यांचं नातं तुटायला नकोय. मग तुमच्याही या नाती जपण्यापायी मला गौरीचं ठरलेलं लग्न मोडायला नकोय. अरे ठरलंय कुठे तर मोडणार आहे. तुला उगीचच्या उगीच डोक्यात भीती घालून बसलीस. उगाचची भीती? तुमची ही लाडकी लेक तिच्या होणाऱ्या नवऱ्यासमोर एका परक्या पुरुषाची काळजी घेते. कसं वाटत असेल सौरभला? काही वाटणार नाही सौरभला. तू ना अकांतांडव करशील, पण सौरभ त्यातलं काही करणार नाही, कारण मुळात तसं काही त्याच्या मनातच येणार नाही ना. काय आज ट्रेझर हंट? हा कुठला खजिना शोधतेस? करा तुम्ही बायकोची चेष्टा, पण आज मी खरंच खजिना शोधतीये. अगं मग मला सांग ना, मी तुला मदत करेन. गौरीच्या पहिल्या वाढदिवसाच्या फोटोचा अल्बम कुठे माहितीये? पहिल्या वाढदिवसाच्या फोटोचा कपाटाच्या वरच्या कप्प्यात. पण आज असं अचानक? अचानकच. उद्या गौरीचा या घरातला शेवटचा वाढदिवस. तिचा पुढचा वाढदिवस तिच्या सासरी असेल नाही का? गौरीच्या पहिल्या वाढदिवसाला आप्पा भाऊजींनी तिचे किती फोटो काढले होते. तिच्या वाढदिवसाचे फोटो काढायचे म्हणून त्यांनी कॅमेरा घेतला. तेव्हापासून तिच्या प्रत्येक वाढदिवसाला तुम्ही, मी, आप्पा भाऊजी आणि कॅमेरा हे ठरलेलं होतं. अहो, ते सगळे फोटो मिळून एक मोठा फोटो तयार करतात बघा, तसा फोटो करून घेऊयात गौरीला भेट द्यायला. इंदू, मुली किती पटकन मोठे होतात नाही? आपली ही चिमणी एक दिवस
भुरकन उडून जाईल. तुझी ती फोटोची कल्पना चांगली आहे, पण उद्या तसं करून नाही मिळणार. तू आधी मला सांगितलं असतंस ना, मी दापोलीला जाऊन करून आणलं असतं ग. वेळ लागतो का त्याला? हो. मला वाटलं होतं लगेच मिळत असेल म्हणून. ठीक आहे. अहो, हा. माझी मोहनमाळ देऊ का हो गौरीला? अगं, देऊ का म्हणून परवानगी काय मागतेस इंदू? जे जे काही तुझं आहे ना, ते सारं तुझ्या लेकीचंच आहे. त्यातलं तू हवं तेव्हा तुझ्या लेकीला हवं तेवढं देऊ शकतेस. श्रेया, काय करतेस? अच्छा, क्रिसमस साठी आकाश कंदील. अगं कशाला त्रास करून घेतेस? आपल्याकडे आहे ना दिवाळीचा, त्याच्यावरचं हॅपी दिवाळी काढायचं आणि त्याच्यावर लिहायचं मेरा क्रिसमस. कसं? पास ना, काही नाही. पण तू हे कागद का कापतेस? तुला शाळेत शिकवलंय ना उगाच कागद कापू नये. आम्हाला शिकवत असतेस इतर वेळी, मग आता स्वतः का कापतेस? हा, मी क्रिसमस साठीच कंदील बनवते. बस झालं समाधान? नाही. काय लिहिलंय याच्यात? नाही, काय? काही नाही. नाही, दाखव. नाही, अगं नाही, दाखव. नाही. सिक्रेट आहे माझं. सिक्रेट? होय. रामाश्रयात असं सिक्रेट कोणापासून लपून ठेवू नये. इथे जे काही असतं ते सगळं रामाश्रयाचं असतं. हा, सांग. असा नियम कोणी बनवला? नवीन नाही, जुनाच आहे. मला आत्ता आठवला, म्हणजे हे बघून. दाखव. काय? दाखव. नाही, नाही ना रे. अच्छा, गौरीताईंच्या वाढदिवसासाठी ग्रीटिंग बनवतेस काय? आता मग यात लपवण्यासारखं काय? चांगली गोष्ट आहे. गौरीताईला वाढदिवस साजरा केलेला नाही एवढं. आणि हे जर तिला कळलं की तुला कळलंय तर ती मला ओरडेल. नाही, पण वाढदिवस साजरा का करत नाही? अरे का काय? तिला नाही एवढं साजरा केलेला. तिचं असं म्हणणं आहे, नॉर्मल दिवस असतो तसंच वाढदिवस असतो. वाढदिवसाच्या दिवशी कोणाकडनं गिफ्ट वगैरे घ्यायला नाही आवडत तिला. नाही, तसं मी कुठे लगेच गिफ्ट घेऊन चाललोय नाही ना आपल्याकडे अजून. पण मी शुभेच्छा देणार आहे त्यांना. हॅपी बर्थडे गौरीताई असं. शुभेच्छा द्यायच्या तर दे, पण माझं नाव अजिबात सांगायचं नाही. अजिबात नाही. प्रॉमिस कर. डबल प्रॉमिस. आणि कपिल दादालाही हे माहित नाहीये, हा, तर तू कोणालाही सांगायचं नाही. मी साधाचं ग्रीटिंग देणार आहे गौरीताईला, पण प्लीज हे कोणालाही कळू देऊ नकोस. किती गोड हसतीये ना तुमचा बघा. उद्या गौरीच्या वाढदिवसाला तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना बोलूयात आपण. तसंही आजपर्यंत कधी आली नाही ती आपल्याकडे, त्या निमित्ताने येतील. घालू देत धुमाकूळ. पाहूया, विचार करूया. अहो, विचार कसला करताय? आणि तसंही शिंग कुठे उरलीत तिच्या वाढदिवसाला? उद्या तर आहे. नाही नाही, बोलूयात आपण. आणि गोखल्यांकडच्या मंडळींनाही बोलूयात. गौरीच्या मित्रमंडळींना बोलूया इथपर्यंत ठीक होतं, पण त्यामध्ये गोखले कुटुंबीय कशासाठी? अहो, त्यांना हौस आहे अशा पार्ट्यांची. आणि तसंही आजपर्यंत आपण कधीच त्या सगळ्यांना असं आपल्याकडे बोलवलेलं नाहीये. हे बघ इंदू, गौरीची मित्रमंडळी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सौरभ असणारच आहे. शिवाय गोखले कशाला? मला कसं कळत नाहीये. खरं तर आज तुझा वाढदिवस आहे, पण मला तुला हे आजच सांगायचं आहे. मे बी तुला राग येईल, पण माझा नाईलाज आहे. आपलं जे नातं आहे ना, ते मला तोडायचं आहे.